अनेक जीवनदायी हॉस्पिटलमध्ये योजनेतून मंजूर करून सुद्धा बिल आकारले जाते। रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी मांडली मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाशजी शेटे यांच्या समोर व्यथा। मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख श्री ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO श्री कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत बैठकीवेळी रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉईजच्या योजनेअंतर्गत उपचार घेऊन देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिल आकारले जात आहे व त्या रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून समाधानपत्र घेतले जात असल्याचे रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख श्री ओमप्रकाश शेटे यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला। यावेळी ओमप्रकाश शेटे यांनी अशा हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले। पूर्व भागातील श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यासाठी रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी विनंती केली। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत च्या योजनेच्या कामकाजाचा आढावा बैठकीत डॉक्टर शेटे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी, डॉक्टर दीपक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थित होते।